अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। शहरात नुकत्याच काही दिवसांपूर्वी कोयता गँगच्या दहशतीची चर्चा सुरू असतानाच रविवार दिनांक 8 मार्च 2026च्या पहाटेच्या सुमारास शंकरनगर परिसरात एका घरात घुसून चोरीचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे। घरातील मोबाईल व काही रोख रक्कम घेऊन संबंधित व्यक्ती पसार झाल्याची माहिती आहे। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक व्यक्ती फक्त चड्डीवर फिरताना कैद झाल्याचेही समोर आले आहे। दरम्यान ज्यांच्या घरात हा प्रकार घडला त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की पहाटेच्या सुमारास दरवाजा तोडून घरात प्रवेश करून मोबाईल व काही रोख रक्कम नेण्यात आली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती मिळाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। नेमकं काय प्रकरण घडलंय काल रात्री? रात्री आम्ही झोपत होतो तर सकाळच्या टायमाला पहाटे 4 वाजता आमचा पाठीमागचा दरवाजा चोरांनी तोडला आणि ते मध्ये घुसले आणि त्यांनी माझा भाचा इथं झोपलेला होता तर त्यांनी त्याचा मोबाईल त्याचा घेतला आणि मोबाईल त्यांनी घेऊन गेले आणि इथं आमचे भिंतीला बॅग लावलेली होती आणि बॅगमधून माझे थोडेफार पेमेंट होतं। माझं काम चालू होतं, पेंटिंग काम करतो, कालच पेमेंट झालेलं होतं, 10-15 हजार रुपये होते त्याच्यामध्ये। ते बॅग घेऊन गेले ते आणि त्याच्यानंतर आमचं कपाट उचकलं आणि कपाटामधून कपडे इकडे तिकडे केले आणि जेव्हा आम्ही आमचे डोळे उघडले आम्ही पाहिलं दरवाजा उघडलेला आहे आणि दरवाजा उघडल्यानंतर मी म्हणलो का भाऊ मम्मी बाहेर गेलेली असन, काही पाणी वगैरे गरम करायला उपास ठेवायसाठी उठले असन, पण पाहिलं तर मम्मी पण झोपेलच होती। त्याच्यामुळं आमची थोडी गडबड झाली। मी इकडे आलो, भाषाला म्हणलो काय रे कोण आलं होतं काय असं? तो भाषा म्हणे नाही मामा म्हणे माझ्या मोबाईलवर फोन लावा। माझा मोबाईल नाही आहे, तो फोन लावला तरी तो फोन लागला पण तिने काय उचलला नाही फोन। त्याच्यानंतर अर्ध्या तासांनी मोबाईल पण बंद झाला। आम्ही जसं ताबडतोब बाहेर निघालो आणि बाहेर आमचे नगरसेवक आहे संदीप भाऊ कपिले, त्यांना फोन लावला, ते तत्काळ खाली आले आणि त्यांनी इथं आसपास आम्ही पाहिलं। त्याच्यानंतर ते काय 2 जण आम्हाला दिसले पण आम्ही मागं त्यांच्या थोडं जाणार होतो, पण ते आता कोयता गँगची ते चालू आहे त्याच्यामुळे आमची हिंमत नाही झाली आणि पुढे गेल्यानंतर किती लोक आहे काय, त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही आणि संदीप भाऊनी तत्काळ पोलीस स्टेशनला कॉल केला आणि त्यांना बोलवलं आणि पोलीस प्रशासनाने पण त्वरित ते जागेवर आले। त्यांनी आमची सगळे पाहिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याची पण चौकशी केली। फक्त पोलीस प्रशासनाशी पण एवढी विनंती आमची का आम्ही गोरगरीब आहे, आम्ही म्हणजे आमच्याकडून वस्तू होत नाही, फक्त ते जो चोर असतील कोणी पण त्यांना लवकरात लवकर धरावा आणि आमची एवढी मागणी पूर्ण करावा ही विनंती आहे।